भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, नाना विविध उपचार करूनही मुलाला लागत नव्हती झोप। मानवधर्मात प्रवेश करूनच मिटला भूतबाधेचा प्रकोप। माझे नाव प्रभाकर किसनजी खैरे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। माझ्या कुटुंबात एकूण 4 सदस्य आहे, मी, माझी पत्नी व 2 मुले। माझ्या कुटुंबात कमविणारा मी एकटाच होतो। मी एका औषधीच्या होलसेल दुकानात काम करीत होतो। माझा मासिक पगार 3300 रुपये होता। मार्गात येण्याचे मुख्य कारण की माझा लहान मुलगा वंश, त्यावेळी वय 2 वर्षाची प्रकृती वारंवार खराब राहत असायची। जेव्हा रात्र होत असायची माझा मुलगा झोपत नव्हता व मला नेहमी म्हणत असायचा की मला घराबाहेर घेऊन चला। मी जेव्हा त्याला घराबाहेर नेत होतो तेव्हा त्याला बरं वाटतं असायचे। तो मला म्हणायचा की आपण बाहेरच थांबूया। मी जेव्हा त्याला अर्ध्या तासाने घराच्या आत नेत असायचो तेव्हा तो खूप जोरात रडायचा व पुन्हा घराच्या बाहेर जाण्यास बोलायचा। बाहेर जाण्यास बोट दाखवायचा। हा प्रसंग दररोज असायचा। माझी पत्नी व मी या प्रसंगामुळे खूप कंटाळलो होतो। दर 2 दिवसांनी मुलाला डॉक्टर राठी कामठी यांच्याकडे औषधोपचारास न्यावे लागत असे, तरी सुद्धा काहीच आराम मिळत नव्हता। एकदा घरा शेजारील एका व्यक्तीने सांगितले की हॉकी बिल्डिंग कामठी जवळ एक हकीम बाबा राहतो, त्यांच्याकडे जा। त्यांच्याकडे तुमच्या मुलाला नक्की आराम लागेल। परंतु मला बुवाबाजी करणाऱ्या लोकांवर काही विश्वास नव्हता, यामुळे मी मुलाला तेथे घेऊन गेलो नाही। माझ्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीने माझ्या पत्नीला व मुलाला सोबत नेऊन त्या हकीमकडे मुलाला दाखविले। त्यांनी एक तावीज बनवून दिला, पण त्यानेही मुलाला आराम मिळाला नाही। त्यानंतर माझ्या पत्नीने मुलाला देवलापार या गावी एका महिलेकडे घेऊन गेले। ती महिला आयुर्वेदिक औषध द्यायची। एवढे सर्व करते वेळी आम्ही पैशाने खूप बर्बाद झालेले होतो। सगळीकडे अतोनात पैसा खर्च होत होता, परंतु आराम कुठेच लागत नव्हता। आर्थिक परिस्थिती अशी खालावली होती की 1 तारखेला जर पगार झाला तर तो 10 तारखेला संपून जायचा, पुन्हा मालकांकडून ॲडव्हान्स घ्यावा लागत असायचा। ही आमची अवस्था 2 ते 3 महिने चालली। या मार्गात माझे सासरे श्री बाबूरावजी सायरेरा मरारवाडी रामटेक, तसेच माझे भाऊजी श्री सुरेशजी जमरेरा सकरकला भंडारा होते। ते मला वारंवार म्हणायचे की तुम्ही या मार्गात प्रवेश करा, तुमचे सर्व दुःख नाहीसे होतील। परंतु मी विचार केला की मी दिवसरात्र इतर 33 कोटी देवांची पूजा अर्चना करतो, दर गुरुवारी उपवास करतो, तरीही मला एकही देव साथ देत नाही। मग हा परमात्मा एकचा भगवान काय साथ देईल? परंतु जोपर्यंत आपल्या कर्माचा कर्मभोग पूर्ण होत नाही, तोपर्यंत कर्मयोगाची दिशा मिळत नाही। ती वेळ आता आलेली होती। मी एकदा आमच्या परिसरात राहणारे बाबांचे सेवक श्री हिरामणजी बाहेकररा मरारटोली कामठी यांच्याकडे गेलो व आमच्यावर घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला। त्यानंतर त्यांनी आम्हाला मार्गदर्शिका सौ मंजुळाबाई महादेवरावजी अच्छेवार यांच्याकडे घेऊन गेले। तेथे गेल्यावर आम्ही त्यांना आपली संपूर्ण आपबीती सांगितली। तेव्हा त्यांनी आम्हाला मार्गाप्रती योग्य मार्गदर्शन केले व सांगितले की एकदा या मार्गात प्रवेश केल्यावर मार्ग सोडता येत नाही, कारण या मार्गात कोणी तुम्हाला जबरदस्ती प्रवेश करायला म्हणत नाही व मार्ग स्वीकारल्यावर मार्ग सोडल्यास गृहस्थी जीवन पूर्णतः उद्ध्वस्त होते। करिता हा मार्ग स्वीकार करण्याअगोदर पक्का निर्धार करा। तेव्हा मी त्यांना सांगितले की मी माझ्या घरातील सर्व देवी देवतांची फोटो विसर्जन करून घर स्वच्छ करून आलोय। मला आता या मार्गातच यायचं आहे।
मग त्यांनी सांगितले की आता तुम्ही घरी जा. घरी बाबा हनुमानजींच्या नावाने एक अगरबत्ती लावा. त्यानंतर मला कळवा आणि दुसऱ्या दिवशी आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन या. मी घरी गेल्यानंतर बाबा हनुमानजींच्या नावाने अगरबत्ती लावली आणि घरात एकही मिनिट न बसणारा, सतत रडणारा माझा मुलगा त्या रात्री आरामशीर झोपला. दुसऱ्या दिवशी आम्ही सहकुटुंब मार्गदर्शिका काकूकडे गेलो. त्यांनी पुन्हा एकदा मार्गाची रूपरेषा समजावून आम्हाला वचनबद्ध केले व 3 दिवसांचे साधे कार्य दिले. या 3 दिवसांच्या कार्यात माझ्या मुलाला बराच आराम लाभला, जे इतर ठिकाणी अतोनात पैसा खर्च करून सुद्धा लागला नव्हता. त्यावेळी मला या मार्गातील दैवी शक्तीची महान कृपा कळली. मग आम्ही नियमित 3, 7, 11, 21 दिवस प्रमाणे साधे कार्य करीत गेलो. नियमित भगवंत कार्याच्या चर्चा बैठकीत उपस्थित राहत गेलो, तेव्हा आम्हाला मार्गाची मुख्य शिकवण कळू लागली. 2 ते 2.5 वर्षे आम्ही साधे कार्य केले. त्यानंतर आम्ही त्यागाचे कार्य घेतले व तेही सुरळीत पार पडले. त्यानंतर आम्ही भवनातून प्रतिमा आणली आणि त्यागाचे हवनकार्य आनंदात पार पडले. आता मी ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीत 150 ते 200 लोक काम करतात. त्यामुळे त्यागाच्या कार्यात मी सोबत जेवणाचा डबा नेत नव्हतो. भगवंताची कृपा बघा, मला त्यागाचा कार्यात तहान, भूक लागत नव्हती व आता 7 ते 8 वेळा पाणी पिल्याविना राहणे होत नाही. अशी महान कृपा आहे आपल्या बाबांची. त्यागाच्या हवनानंतर आमचे 9 हवन पण आनंदाने पार पडले. त्यानंतर आमच्या कुटुंबात फक्त आनंदानेच प्रवेश केला व आमचे कुटुंब सुखी झाले. या मार्गात आमचंच कुटुंब नाही तर असे बरेच दुःखी कुटुंब सुखी झाले आहे. हीच महान रूपरेषा या मार्गाची आहे. पण आपण सुखी समाधानी केव्हा होतो? जेव्हा आपण बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम यांचे परिपूर्ण पालन करू तेव्हाच. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव प्रभाकर किसनजी खैरे. पत्ता मू. मरारटोली, कळमना रोड, कामठी ता. पो. कामठी जी. नागपूर. सेवक नंबर 34445. मार्गदर्शिका सौ. मंजुळाबाई महादेवजी अच्छेवार, कामठी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.